मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची बॅटिंग। मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुढील 3 तास जोरदार पावसाचा इशारा। मुंबईला पावसानं झोडपलं। हिंदमाता, किंग्स सर्कल, चेंबूर परिसरातील रस्ते जलमय। नालासोपाऱ्यातील रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी। जनजीवन विस्कळीत। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेला फटका बसला। ट्रॅकवर पाणी साचलं। लोकल विस्कळीत। रेल्वे 10 ते 15 मिनिट उशिरा। नोकरदार वर्गाची तारांबळ। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली। पाऊस आणि रस्ते कामामुळे वाहतुकीवर परिणाम। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यात पावसाची संततधार सुरू। 12 बंगला परिसर जलमय। पावसाचा जोर आणखी वाढणार। मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीची यंत्रणा अलर्ट। आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत। सखल पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष। कामाशिवाय घराबाहेर पडू नका, पालिकेचं हे आवाहन। पालघर, रायगड आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड आणि पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पालघरमध्ये पावसाचा कहर। आगरीपाड्यात चाळीतील भिंत कोसळली। महिलेचा दुर्दैवी मृत्यू। मासेमारीसाठी सूर्या नदीमध्ये उतरलेला व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। शोध मोहीम सुरू। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था, तर कोलेटी नजीक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। वाहनधारकांची दमछाक। दुसरीकडे निवळी घाटात दरड कोसळल्याचीही घटना। रायगडमधील आंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीमधील काजळी नदी दुथडी भरून वाहतीये। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। चेंबूर स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 3 अधिकारी निलंबित। महापालिकेकडून चौकशी समिती गठीत। 8 दिवसांमध्ये अहवाल देण्याचा आयुक्तांचे आदेश। दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। विधिमंडळ सभागृहात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याचा आढावा घेणार। विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानं महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार। प्रत्येक गावात जाणार, हिंमत असल्यास अडवा। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीबद्ध इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेनं नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवले, त्यानंतर आष्टीकर आक्रमक। शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी मला शिंदेंकडून ऑफर होती। शिंदेंच्या एका माजी नगरसेवकांना पक्षात येण्याची ऑफर दिलेली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरे यांचा दावा। चंद्रपूर महापालिकेत वडेट्टीवार विरुद्ध धानोरकरांमध्ये गटनेते पदावरून वाद। काँग्रेसच्या 3 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाला नागपूर खंडपीठाची स्थगिती। धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। चंद्रपूर बाळविक्री प्रकरणामध्ये भाजपच्या 2 महिला नेत्यांना करण्यात आली अटक। दोघींची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर बाळविक्री प्रकरणाच्या तपासालाही आला वेळ। लोहगड हत्याकांड प्रकरणात केतनच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी होणार। आरोपी सियानं केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर अज्ञात आंदोलकांकडून अंडीफेक। टीएमसीच्या कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीतला प्रकार। भाजपच्या गुंडांनी अंडी फेकल्याचा मोइत्रा यांचा आरोप। तामिळनाडूमध्ये राजकीय भूकंप। थलपतींचं सरकार पाडण्यासाठी 15 आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचाही संशय। तर सेंथिल बालाजी आणि करूर गँग यांची नावं समोर। तिघांना अटक। चेन्नईच्या गुप्तचर विभागाकडून राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश।